उन्हाळी वळवणामध्ये साबुदाणा बटाट्यापासून तुम्ही खूप सारे पदार्थ तयार केले असतील, पण आजचा जो पदार्थ आहे तो अगदी खमंग, खुसखुशीत, दुप्पट तिप्पट फुलणारे, कढई सुद्धा कमी पडेल इतके छान फुलणारे साबुदाणा बटाट्याचे सांडगे आपण करतोय. बनवायला अगदी सोपे आहेत. एकट्याने सुद्धा तुम्ही भरपूर सांडगे तयार करू शकता. एकदा बनवले की वर्ष 2 वर्ष छान टिकतात. घरातील कोणत्याही एका वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून 2 कप एवढा साबुदाणा घ्यायचा. वजनी प्रमाणात पाहिलं तर अर्धा किलो साबुदाणा आहे. यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचंय. यामध्ये काही कचरा धूळ असेल तर ते निघून जाते. त्यानंतर यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालायचंय आणि साबुदाणा बुडेल आणि त्यावरती 1 इंच एवढं पाणी वरती ठेवायचंय. म्हणजे आपला साबुदाणा अगदी छान नरम भिजला जातो. दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान दुप्पट तिप्पट फुलतो. आता याला चमच्याने थोडंसं मोकळं करून घ्यायचंय. हाताने असा मॅश करून पाहिला की अगदी छान नरम असा साबुदाणा भिजला गेला आहे. आपल्याला असा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता साबुदाणा थोडा वेळ साईडला काढून घेऊया. तोपर्यंत इथे मी अर्धा किलो एवढे बटाटे घेतलेत. एका बाउलमध्ये पाणी सुद्धा घ्यायचं आहे. बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर बटाटे लगेचच या पाण्यामध्ये घालायचे, म्हणजे बटाटे अजिबात काळे होत नाहीत. सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची. बटाटे किसून घेण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतले. यावरती आपण ही किसणी ठेवून त्यावरती बटाटे किसून घ्यायचे, म्हणजे बटाट्याचा किस अजिबात काळा होत नाही. खूप जास्त बारीक किस न करता थोडासा जाडसर आणि लांबट असा बटाट्याचा किस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. सगळे बटाटे असेच किसून घेऊ. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा. त्यामध्ये किसून घेतलेले बटाटे घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा बटाटा इथं कच्चाच आहे. आपल्याला त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. चाळणीमध्ये आपल्याला हे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि जर जास्त असेल तर तुम्ही 2 वेळा याला वाफ काढून घेऊ शकता. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली, त्यावरती ही चाळण ठेवायची, वरून झाकण ठेवायचं आणि याला 15 मिनिटाची छान वाफ काढून घ्यायची. 15 मिनिटांमध्ये साबुदाणा छान फुलतो, बटाटे सुद्धा छान शिजले जातात. मिश्रणाला थोडासा चिकटपणा येतो आणि सांडगे सुद्धा छान घालता येतात. आता हे मिश्रण थोडा वेळ साईडला काढून घेऊया. गरम असताना लगेचच आपल्याला याचे सांडगे घालता येणार नाही. चमच्याने थोडंसं याला मोकळं करून घ्यायचंय, म्हणजे याच्यातली थोडीशी वाफ जाऊन द्यायची आहे. मिश्रण थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावायचंय आणि याचे छोटे छोटे असे सांडगे घालून घ्यायचे. खूप जास्त जर मोठे सांडगे घातले तर तेलात घातल्यानंतर सांडगे खूप जास्त फुलतात आणि तळण्यासाठी तेलही खूप जास्त लागतं. त्यामुळे घालताना थोडेसे छोटे छोटे आणि मीडियम साईजचे सांडगे घालायचे. तुम्ही ताटामध्ये घालू शकता किंवा मग एखाद्या प्लास्टिक पेपरवरती तुम्ही हे सांडगे घालून घेऊ शकता. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर तुमचे सांडगे अगदी वर्ष 2 वर्ष छान टिकतात. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत.